रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मला खोका हा हा बघा, आता तो जो खोक्या भोसले का कोण जो मुलगा आहे, पूर्वी पैसे त्याच्या गाडीमध्ये लाखो रुपये आपल्याला दिसले होते, ते व्हिडिओ बघितलेत म्हणून तो त्याला खोका म्हणतात असं मला कळालेलं आहे. आता त्या खोक्याच्या घरी गांजा सुद्धा मिळालेला आहे. आता हा जो खोक्या माणूस आहे तो मीडियाला बाईट देतो पण पोलिसांना सापडत नाही. अरे गजबच कारभार आहे. इथं तुम्ही एका नेत्याचा मुलगा बँकॉकला चालला होता, त्याला वळून तुम्ही परत आणलं. त्याच्याचबरोबर इथं एक सामान्य पत्रकार, सामान्य लोकांचा आवाज म्हणून तो लढत होता, त्याला तुम्ही जेलमध्ये टाकलं. मात्र इतर जे गुन्हेगार आहेत ते मीडियाशी बोलू शकतात, तो पोलिसांना सापडत नाही. हा गजबच कारभार या सरकारचा असं आपल्याला म्हणावं लागेल. आता तो बिचारा पत्रकार एका आमदाराच्या विरोधात, व्यक्तीच्या विरोधात, जो आता मंत्री आहे त्या विरोधात काय गोष्टी बोलत होता, पुरावे सकट बोलत होता आणि त्याच्यावर लगेच कारवाई जर होत असेल, एका दिवसामध्ये वेगवेगळे कलम पडतात आणि असं काय ते मोकासुद्धा लावण्याचा प्रयत्न हा सरकारमधून तिथं केला जातोय. म्हणजे आवाज उठवला, आवाज दाबला गेला आणि मग आज एका पत्रकारावर ही सुरुवात झाली, उद्या इतरही पत्रकारांवर होऊ शकतं. तो घाबरवण्याचा प्रयत्न आहे. माझ्या विरोधात हक्कभंग आणला, माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न नाही, तर उद्या कुणीच धाडस करू नये असं कदाचित त्या लोकांना तिथं वाटलं असेल. आम्ही कुठे शांत बसणार आहे, मीडियाने सुद्धा शांत बसू नये असं मला वाटतं.